मित्रांनो नमस्कार. बरेच नवीन चेहरे दिसत आहेत मला एक सांगा, किती लोक हॉलमध्ये असे आहेत जे मला पहिल्यांदा ऐकतायत? प्लीज रेज युअर हँड्स. ओके, बरेच आहेत. आपण आज एका फार महत्वाच्या विषयावर बोलणार आहे. समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग, समथिंग लाईफ ट्रान्सफॉर्मिंग, ज्यांनी गेल्या 12 वर्षांमध्ये अनेक लोकांचं आयुष्य बदललं. अशा एका संकल्पनेबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. फक्त पहिली सूचना अशी आहे की कृपया फोन सायलेंटवर करा. माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे की मी हे एकदा सांगितल्यानंतर लोक रजिस्टर करत नाहीत. त्यांना असं वाटतं की हे दुसऱ्यासाठी सांगितलेलं आहे, आपला ह्यात काही संबंध नाहीये. तर पुन्हा एकदा नम्र विनंती, फोन्स सायलेंट करा. फोन वाजला तर बाहेर जावं लागेल, ही नम्र विनंती आहे. ओके, बिफोर वी बिगिन, आपण सगळे बाहेरून आलेलो आहे, इकडून तिकडून ट्रॅफिक मधून, दिवसभराच्या सगळ्या तणावातून आलेलो आहे. त्यामुळे इथं बसलेल्या प्रत्येकाची एनर्जी जी आहे स्कॅटर्ड आहे, ती सेंटर्ड नाही. सो आपण ती जराशी सेंटर करूया, म्हणजे तुम्ही 100% इथं उपस्थित राहू शकाल, तुम्ही स्कॅटर्ड होणार नाही. त्याच्यासाठी फार आपल्याला काही मोठं करायचं नाहीये. फक्त शांत बसा, स्वस्थ बसा आणि मी सांगतो त्या सूचना फक्त ऐका. पहिल्यांदा तुमचा जबडा जो आहे तो सैल करा, रिलॅक्स करा. अनेक लोकांना जाणवलं असेल की आपण अशा टाईट जॉनी बसतो, पण आपल्याला कधी कळत नाही ते. जस्ट रिलॅक्स युअर जॉ. दोन्ही डोळ्यांकडे लक्ष द्या आणि डोळे पण एकदम लेट देम रिलॅक्स. हे जे फेशियल मसल्स आहेत ना सगळे, जस्ट रिलॅक्स करा. आता खांदे सोडून द्या. ड्रॉप युअर शोल्डर्स. खांद्यावरचा सगळा ताण काढून टाका. एक हात पोटावरती ठेवा, एक हात छातीवर ठेवा. तो हात जो ठेवलेला आहे पोटावरती आणि छातीवरती, तो फील करा, त्याची ऊब फील करा. ज्या नॉर्मल रिधम मध्ये श्वास घेताय त्या नॉर्मल रिधम मध्येच श्वास घ्या. फक्त बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर असा दीर्घ श्वास घ्या. आपण 5 वेळा असा श्वास घेणार आहे. बाहेर जाणारा श्वास थोडासा दीर्घ ठेवा.
जबडा सैल, खांदे सैल, आणि तुमच्या छातीवरती जो हात ठेवलेला आहे ना, त्याच्या आत, तुमच्या छातीच्या आतमध्ये जर एक अतिशय सुंदर कमळ असं खुललं, किती आनंद वाटेल तुम्हाला. छातीच्या आतमध्ये पांढऱ्या रंगाचं अतिशय सुंदर कमळ जर फुललं तर किती छान वाटेल. फील करा तो छानपणा. फील गुड. मानव हा एकच प्राणी आहे जो ठरवून फील गुड करू शकतो. जस्ट फील गुड. थांबवू नका स्वतःला. चेहऱ्यावरती स्मित आलं तरी चालेल. फील गुड. आणि मनातल्या मनात म्हणा, मी जिथे आहे तिथं स्वस्थ आहे, सुरक्षित आहे, कोणतीही घाई नाहीये, मला कुठेही जायचं नाहीये. आय एम सेंटर्ड, आय एम एट पीस. फील करा तो छानपणा आणि हळुवारपणे हात सोडा आणि डोळे उघडा. पहिली गोष्ट मित्रांनो, मी तुम्हाला आज काहीही प्रभावित करायला आलेलो नाहीये. कोणतीही गोष्ट तुम्हाला पटवायला आलेलो नाहीये. काहीही तुमच्याकडून परत घेण्यासाठी आलेलो नाहीये. फक्त आम्ही काय केलं गेल्या काही वर्षांमध्ये ते सांगायला आलेलो आहे. ते जर तुमच्या उपयोगाचं वाटलं तुम्हाला तर तुम्ही या अभियानामध्ये सहभागी होऊ शकता. पण त्या एजेंडाने मी इथं बसलेलो नाही. कारण आम्ही अशी एक गोष्ट समाजासमोर मांडली जी फार आवश्यक होती असं मला वाटतंय. इट वॉज लाईफ ट्रान्सफॉर्मिंग. पहिली गोष्ट तर मित्रांनो, मी लोकांशी गेले 30 वर्ष बोलत आलेलो आहे. 30 वर्ष मी माझ्या परीनं मार्गदर्शन करत आलेलो आहे. आणि कसलं मार्गदर्शन करतोय मी एक सिंपल मार्गदर्शन करतोय, आणि ते म्हणजे आपलं जे आव्हानात्मक जीवन प्रत्येकाच्या वाटेला आलेलं आहे. इथं जे बसलेली आहेत सगळे, प्रत्येकाचं जीवन प्रवाह हा काय बेड ऑफ रोजेस नाहीये. एव्हरीवन फेसेस मल्टिपल चॅलेंजेस इन लाईफ. या चॅलेंजेस मधून सहजी कसं पुढे सरकायचं, कसं सरकता येऊ शकतं आपल्याला, एवढंच मी सांगत आलेलो आहे. कारण मी माझ्या आयुष्याची 20 वर्ष अशा असुरक्षिततेमध्ये, संघर्षामध्ये, अपयशामध्ये काढलेली आहेत. आणि त्या 20 वर्ष, लक्षात घ्या, 20 वर्ष हा काय साधा कालावधी नाहीये. 20 वर्ष, माझ्या वयाच्या 18व्या वर्षापासून ते माझ्या वयाच्या ऍक्च्युअली 40 वर्षांपर्यंत, 22 years टू बी प्रिसाइज, मी इतक्या संघर्षामध्ये काढली. सगळ्या अँगलनी जे हवं होतं त्यातलं काहीही मला मिळत नव्हतं, हाती लागत नव्हतं. पैसा नव्हता, यश नव्हतं. पण त्या 20-22 वर्षांमध्ये जे मी आत्मसात करत गेलो, शिकत गेलो, समजत गेलो की हे व्हाय इज इट हॅपनिंग टू मी, माझा काय दोष आहे, काय प्रॉब्लेम आहे, का माझं आयुष्य सुरळीत नाही आहे, जे पहिली 20 वर्ष रिलेटिव्हली अतिशय चांगलं होतं. मी शाळेमध्ये असताना अव्वल होतो अनेक बाबतीत. म्हणजे लोकांना, माझ्या शिक्षकांना, माझ्या मित्रपरिवारांना वाटायचं की माझं करिअर
जे काय होईल जीवनामध्ये ते चांगलं होईल, कारण आय वॉज अ ब्राईट स्टुडंट, पण इन रिअल लाईफ आय वॉज अ फेलियर. सो या 20 वर्ष माझी जरी संघर्षामध्ये गेली असली तरी काहीतरी शिकण्याचा एक ध्यास होता मला. शिकत गेलो, समजत गेलो, आणि त्या 20 वर्षांच्या उत्तरार्धामध्ये मला काही गोष्टी समजल्या की वाय एम आय स्टक, का अडकलोय मी. आणि मग इफ दिस इज द रिझन, बघूया तर म्हणून मी ते स्वतःला अनब्लॉक करायची सुरुवात केली. लक्षात घ्या मित्रांनो, माझ्या जीवनाची मोठी शोकांतिका अशी आहे की मला गुरु नाही. मला कोणीही हात धरून शिकवलं नाही, सांगितलं नाही. कदाचित सांगितलं असतं तर माझ्या जीवनाची ही 20-22 वर्ष अशी संघर्षात गेली नसती. नोबडी टॉट मी. पण कदाचित माझ्या आतलाच जो गुरु आहे तो गुरुच मला सांगत गेला. आणि आज पण मी मानतो की प्रत्येकाच्या आत गुरु आहे. बाहेर गुरु असतील, ओके, पण आतला गुरु जर कोहरंट असेल तर बाहेरचा गुरु सापडतो. आतलाच गुरु जर कोहरन्स मध्ये नसेल, सुस्थितीत नसेल, तर बाहेरचा गुरु हा तात्कालिक असतो किंवा नाममात्र असतो. त्या गुरुला काही फारसा अर्थ असत नाही. पण मला आतलाही नाही बाहेरचाही नाही. नंतर आतला जागृत व्हायला लागला आणि मला काही गोष्टी समजायला लागल्या, त्या मी आचरणात आणायला लागलो आणि माझं अडकलेलं गणित सुटायला लागलं. हे 30 वर्षापासून सुटलेलं माझं आयुष्य आजपर्यंत. 13 वर्षांपूर्वी मात्र एक असंच सहज मी आणि मिनल चर्चा करत होतो. बरेचसे लोक इथं माझ्या परिचित असल्यामुळे तुम्हाला मिनल माहिती आहे. ज्यांना माहिती नाही, मिनल माझ्या बरोबर गेले 18 वर्ष माझ्या बरोबर या अभियानामध्ये आहे, या यज्ञामध्ये आहे. आणि तिचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते अतिशय मौलिक आहे. आणि गेले 15 वर्ष का जवळजवळ 18 वर्ष ती लोकांना मार्गदर्शन करते वैयक्तिक, कारण मी वैयक्तिक मार्गदर्शन कोणाला करत नाही. त्यामुळे ती मुंबई, पुणे, बाहेरचे लोक जे व्हिडिओज बघतात आपले, या सगळ्यांसाठी ती उपलब्ध असते. आणि ती एनर्जी सायकोलॉजीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही जर कुठे अडकला असाल तर ते का अडकलाय ह्याचं मार्गदर्शन गेले इतके वर्ष करत आलेली आहे, सक्सेसफुली करत आलेली आहे. तर 13 वर्षांपूर्वी आम्ही असंच काहीतरी बोलत होतो आणि मी मिनलला विचारलं, कारण ती स्वतः लोकांशी बोलते, मार्गदर्शन करते, त्यामुळे मी तिला विचारलं की काय ग, तुझ्याकडे जे सगळे लोक येतात, तुझ्याशी बोलतात, तुला काय वाटतंय की त्यांचा मेजर प्रॉब्लेम काय असतो, कुठं अडकलेले असतात मेनली. ती म्हणाली, मी जराशी स्कॅन करते सगळे. मी म्हटलं, तुझ्याकडे आलेले सगळे करत बसू नको, इट मे नॉट बी प्रॅक्टिकली पॉसिबल, पण निदान एक 500 लोक तरी स्कॅन कर आणि बघ की काय, व्हॉट इज देअर मेजर प्रॉब्लेम इन लाईफ. आणि तिने ज्यावेळेस सगळं अनालिसिस केलं त्यावेळेस ती मला म्हणाली की 87% ऑफ द पीपल हॅव फायनान्शियल प्रॉब्लेम्स. ते कुठंतरी फायनान्शियली अडकलेले आहेत, त्यांना पाहिजे ती गती जीवनामध्ये मिळत नाही, दे आर ब्लॉक्ड. मुळात त्याच्या आधी आम्ही काय शिकवत होतो लक्षात घ्या. आम्ही हे शिकवत होतो की जीवनाच्या कोणत्याही प्रवाहामध्ये तुम्ही जर सहजी पुढे जात नसाल तर आम्ही काय सिद्धांत मांडला होता, देर इज अन एनर्जी ब्लॉक. काहीतरी तुम्हाला मध्ये ब्लॉक करतंय. मग इथं तिचं आणि माझं बोलणं झाल्यानंतर मी म्हंटल,
म्हणजे आम्ही म्हटलं, मी म्हटलं असं म्हणणं चुकीचं आहे, की आम्ही मग विचार केला की मग जो लोकांचा मेजर ब्लॉक आहे, मनी ब्लॉक, तोच ऍड्रेस करून एक प्रोग्राम डिझाईन करूया. दिस वॉज 13 years ago. आणि मग त्याच्यावरती आम्ही विचार करून आम्ही बरंच ब्रेन स्टॉर्मिंग केलं आणि आम्ही एक प्रोग्राम डिझाईन केला ज्याचं नाव ठेवलं गेलं मनी उपासना. या मनी उपासनामध्ये मनी, माझ्या मनी मधलं मनी पण आलं आणि MONEY मनी पण आलं. सो लोकांना ज्यावेळेस हे आम्ही सांगितलं त्यावेळेस लोकांनी कन्व्हिनियंटली ते MONEY घेतलं आणि त्यांना असं लक्षात आलं की हे पैशाशी संबंधित काहीतरी आहे. आणि मुंबई आणि पुण्यामध्ये आम्ही हा प्रोग्राम अनाउन्स केला आणि वी गॉट अ व्हेरी गुड रिस्पॉन्स. कारण रिस्पॉन्स तर आमच्या प्रोग्राम्सला येतच होता. ह्या प्रोग्रामला रिस्पॉन्स येईल की नाही ही शंका आम्हाला याच्यासाठी होती कारण तो 5 महिने चालणार होता. 5 months प्रोग्राम. सो लोक 5 महिने काढतील का असा एक प्रश्न माझ्या मनामध्ये होता. पण वेन वी सॉ द रिस्पॉन्स इन पुणे अँड मुंबई की इट वॉज व्हेरी प्रॉमिसिंग. दस स्टार्टेड मनी उपासना. मग त्यावेळेसचं आमचं जे काही आमच्या विचारांची बैठक होती, पहिलाच प्रोग्राम होता. मग सर्वसाधारण माणसं जे मांडतात किंवा ब्लॉक असेल तुमच्या जीवनामध्ये तो पहिला कुठं असतो? पहिला ब्लॉक सर्वसाधारणपणे तुमच्यापैकी सगळ्यांनी ऐकला असेल, अनेक वर्ष हे ऐकत आला असाल. ब्लॉक जर आपल्यामध्ये असेलच तर तो कुठं असतो? कॅन एनीवन टेल मी? नुसत्या मनात नव्हे, अंतर्मनात, द सबकॉन्शियस. हे आतापर्यंतची आमची देखील समजूत होती की येस, आणि समजूत नव्हे, हे अनेक रिसर्चर्सनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की इफ देर इज अ ब्लॉक, द फर्स्ट ब्लॉक इज नॉट आउटसाइड, बाहेर नाही येतो. आपण सगळ्या बाहेरच्या गोष्टींना दोष देतो. लक्षात घ्या, आपण अगदी आपल्या आई वडिलांपासून दोष द्यायला सुरुवात करतो की त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही, जे योग्य होतं ते आम्हाला आमच्यासाठी केलं नाही, व्हॉट एव्हर, XYZ. त्याच्यानंतर समाजाने कधी सपोर्ट केलं नाही, कोण गॉडफादर मिळाला नाही, आता मी म्हटलं तसं कोण गुरु मिळाला नाही. आणि मग एकंदरीत कसं रॅट रेस कशी आहे सगळी, कसा सगळा इथं तणावाचं वातावरण आहे. अशा सगळ्या अस्तित्वाला दोष देऊन आणि अखेरीस आपल्या नशिबाला दोष देऊन आपण आयुष्य जगत राहतो. बरेच लोक मग इकडे तिकडे जातात, भविष्य असतं, अनेक जे काय पारंपरिक पद्धती आहेत, किंवा कुठं अडकलोय बघा, मग ते त्यांच्या पद्धतीनं सांगतात की तुमचं महादशा चालू आहे, 7.5 चालू आहे, व्हॉट एव्हर, जे काय त्यांचं अंडरस्टँडिंग आहे. वी अंडरस्टँड दॅट, वी बिलीव्ह दॅट, आणि वी रिमेन स्टक. पण पहिला कुठं असतो विषय? पहिला अंतर्मनामध्ये असतो. आणि तो जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत लोकांचा अनुभव असतो की दे गेट स्टक. पण आम्ही तिथं थांबलो नाही. ओव्हर द इयर्स आम्हाला लक्षात आलं की हे अंतर्मना इतकं उथळ नाहीये. मुळात अंतर्मन उथळ नाहीये, कारण ते सापडतच नाही, ते इतकं खोल आहे आतमध्ये. पण आम्हाला लक्षात असं आलं की त्याच्यापेक्षाही काहीतरी डीपर आहे जे आपल्या जीवनावरती ऍडव्हर्सली परिणाम करतोय. आणि मग जसा मनी उपासना इव्हॉल्व्ह होत गेला त्याच्याबरोबर आम्ही इव्हॉल्व्ह होत गेलो. आम्ही वेगळी भाषा मांडायला लागलो आणि वेगळी कारणं सांगायला लागलो की वाय आर वी ब्लॉक्ड. यावर्षी देखील ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो मनी उपासनावरच, कारण मनी उपासना इथं बरेच लोक आहेत ज्यांनी गेले बरेच वर्ष मनी उपासना केलेली आहे. दरवर्षी करतात लोक मनी उपासना. काही लोकांना असं वाटतं की अरे एकदा करायचा वर्कशॉप आहे ना, तर मग दरवर्षी का मनी उपासना करतात?
तर मग ते आंघोळीसारखं आहे काहीतरी. एकदा आंघोळ करून महिनाभर नाही केली तर चालत नाही ना. ती जशी रोज रोज करायला लागते, दात जसे रोज घासायला लागतात, तसं मनी उपासना ही नित्य भाग आहे जीवनातला. कॅन एनीवन, ज्यांनी मनी उपासना केलेली आहे इन द पास्ट, कॅन यू रेज युअर हँड्स? किती आहे तिथं ग्रुपमध्ये? गुड. सो दरवर्षी मनी उपासना वेगळी असते. त्याचा गाभा जरी एक असला तरी त्याचे जे अपग्रेड्स असतात ते नवनवीन असतात, कारण आम्ही इव्हॉल्व्ह होत असतो. आणि या वर्षी ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो त्यावेळेस मला आणखीन 24 ब्लॉक्स सापडले. 24 ब्लॉक्स, जे आपण कल्पना इमॅजिन पण नाही करू शकत की अरे हे बाधा आणत असेल आयुष्याला. वी डोंट इव्हन इमॅजिन. पण आय फाउंड 24 ब्लॉक्स, जे अर्थात तुमच्याशी मी बोलणार नाहीये कारण आपल्याला तेवढा वेळ नाही, म्हणून 5 महिने लागतात आम्हाला लोकांशी बोलायला आणि ते क्लीन करायला. नुसते बोलून उपयोग होत नाहीत. बट टुडे मी तुम्हाला 5 असे ब्लॉक्स बद्दल सांगणार आहे जे आपल्या जीवनावरती ऍडव्हर्सली परिणाम करत असतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला कल्पनाही येत नाही की इथं काहीतरी एखादा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स किंवा एखादा ब्लॉक आपल्या आत्ताच्या जीवनावरती परिणाम करत असेल. सो लिसन टू मी केअरफुली, कारण हे इंटरेस्टिंग आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये आम्ही हे लोकांशी बोलत आलेलो आहे, त्यांना दाखवत आलेलो आहे, ते वापरत आलेले आहेत आणि दे हॅव इव्हॉल्व्ड. लक्षात घ्या मित्रांनो, 12 वर्ष म्हणजे एक तप एखादी गोष्ट लोकांसमोर मांडणं आणि त्याचा प्रतिसाद त्यांना येणं ही साधी गोष्ट नाहीये. इट्स अन अचीवमेंट. इट्स इंडीड एन अचीवमेंट. आणि हे मला असं वाटतं की दिस इज अवर कॉन्ट्रीब्युशन, की आम्ही काहीतरी फार महत्वाचं लोकांसमोर मांडत आलेलो आहे. ओके, नाव टू द 5 एनर्जी ब्लॉक्स. कुठं कुठं आपल्याला ब्लॉक करत असतात आपण बघायचा प्रयत्न करूया. पहिली गोष्ट जी तुमच्या लक्षात देखील येणार नाही, जी परिणाम आपल्यावरती करत असते, ती म्हणजे, बिलीव्ह इट ऑर नॉट, पण अनेक लोक यावर गेले अनेक वर्ष अभ्यास करतायत की आपल्या ह्या जन्मावरती आपल्या पूर्वीच्या जन्मांचा देखील परिणाम होत असतो. नाउ दिस इज व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल. होत असतो काय? लॅबोरेटरीमध्ये कोणीही सिद्ध केलेलं नाहीये, पण एम्पिरिकली ऍक्च्युअली पीपल हॅव एक्सपिरियन्स्ड समथिंग मिरॅक्युलस इन लाईफ. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा ब्लॉक निर्माण होईलच असं नाहीये. बट दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. इंटरेस्टिंगली काल नाही, परवा दिवशी मुंबईचं लेक्चर संपून मी ज्यावेळेस खाली आलो हॉलच्या, त्यावेळेस तिथे एक मुलगा होता साधारण 30शीतला. तो मला म्हणाला की सर, मी मागच्या वर्षी मनी उपासनात होतो. म्हटलं ओके, मला काय, आय डिडंट रेकग्नाइज हिम. तो मला म्हणाला की तुम्ही ज्यावेळेस मागच्या वर्षी पास्ट लाईफ रिग्रेशन करून घेतलं मनी उपासनामध्ये, तिथं मला काही गोष्टी दिसल्या आणि त्या रिग्रेशन मध्ये मला असं जाणवलं की त्या ज्या काही गोष्टी मला दिसल्या त्यापासून मी असा अनब्लॉक झालो. आणि काय शिफ्ट झाली माझ्यामध्ये मला नाही माहिती. फ्रॉम दॅट डे माय लाईफ स्टार्टेड चेंजिंग. दिस इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. पण ह्याला आपण विचारात घेणं गरजेचं आहे असं मला वाटलं की काहीतरी असं आपण कॅरी करतो. वी डोंट नो. आपल्याला खरंच माहिती नाही. एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला मी, म्हणजे वेदर टू खरंच समथिंग लाईक दिस हॅपन्स, वी डोंट नो. पण एक थोडक्यात तुम्हाला गंमत सांगतो. मी एका हॉस्टेलमध्ये शिकलो, 5वी मध्ये गेलो आणि मी तिथे गेल्यानंतर मला स्वप्न एक पडायला लागलं. त्या स्वप्नामध्ये मला सतत चित्ते यायला लागले. बिबट्याचा जरासा कॉमन
पॉइंट आहे ना, जसे बिबटे यायला लागलेले आहेत वस्तीमध्ये, तसे बिबटे यायला लागले माझ्या स्वप्नामध्ये. आणि मी बरेच वेळा घाबरून उठायचो. पण स्वप्न आहे ते मी कोणाला सांगणार की बिबट्या येतोय म्हणून. इट वेंट ऑन. माझ्या शाळेची सगळी वर्ष ऑलमोस्ट आठवड्यातून 4 वेळा बिबटे आहेच. कॉलेज आलं बिबटे आहे. पुढच्या सगळ्या 20 वर्षाच्या काळामध्ये बिबटे आहेच. आणि मग मला कळेना की हे बिबटे येत आहेत कुठून. आय डिडंट नो. आणि मग माझे पुण्यातलेच एक मित्र होते, त्यांच्याशी मी एकदा बोलत होतो की म्हटलं हे बिबट्या प्रकरण काय असेल राव, हे का सारखे इतके वर्ष माझ्या स्वप्नामध्ये बिबट्या येतात. तो जरासा ह्यातला होता, या सगळ्या गोष्टी करणारा, या स्ट्रीम मधला होता. मला म्हणाला मे बी तू काहीतरी पास्ट लाईफ कॅरी करत असशील. अरे म्हटलं काढायचं कसं. म्हणाला चल मी करतो रिग्रेशन तुला. आणि त्यांनी मला माझ्यावर रिग्रेशन केलं. मी स्वप्नामध्ये नाही, त्या रिग्रेशन मध्ये गेलो. आणि त्या रिग्रेशन मध्ये मला असं दिसलं की मी कोणीतरी असा त्या काळातला अधिकारी आहे, ब्रिटिश काळातला अधिकारी आहे. आणि मी असा मोठ्याच्या मोठ्या अशा डायनिंग टेबलवरती बसलो. अगदी 100 माणसं बसतील अशा डायनिंग टेबलच्या मेन चेअरवरती मी बसलेलो आहे. मोठा काहीतरी असा पॅलेशियल तो बंगला आहे. आणि मी ब्रेकफास्ट करायला लागलोय. आणि तिकडून कोणीतरी पळत आलंय बाहेरून आणि मला दरवाजातून सांगते की सर आपले बिबटे सुटले. मी ब्रेकफास्ट तसाच ठेवलाय. मी बाहेर गेलो आणि बाहेर गेल्यानंतर उजव्या हाताला, त्या बंगल्याच्या उजव्या हाताला मोठ्याच्या मोठं लॉन आहे. मला अजूनही आठवतंय मी असा त्या लॉन मध्ये जाऊन उभा राहिलो, असे कमरेवरती हात ठेवून. ते आर्मी मधले जनरल वगैरे असतात ना, असे उभा राहतात, तसा मी जाऊन उभा राहिलो. तसाच कोणतरी असेल, मला माहित नाही. आणि 2 बिबटे तिथं त्या लॉन मध्ये एकमेकाशी खेळत होते. आणि मी जोरात हाक मारली त्यातल्या एका बिबट्याला. आणि तो बिबट्याने मला बघितल्यानंतर तो असा दचकला आणि पळत 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 येऊन माझ्या शेजारून, मागे त्यांचा पिंजराच होता, त्या पिंजऱ्यात जाऊन बसला. आणि दुसऱ्या बिबट्याला मी हाक मारली. तो काही यायला तयार नाही. कदाचित मी ओरडलो आणखीन असेल. आणि तो पळत पळत जो आला, तो पिंजऱ्यात न जाता त्याने झेप टाकली माझ्या गळ्यावरती आणि माझ्या गळ्याचा घोट घेतला आणि तिथं मी मेलो. दिस इज व्हॉट आय सॉ. रिग्रेशन मधून मी बाहेर आलो कारण तिथंच संपला विषय. देर वॉज नथिंग मोर टू सी. मित्रांनो, त्याच्यानंतर आजपर्यंत या गोष्टीला कदाचित 30 वर्ष तर झाली असतील. त्यानंतर आजपर्यंत माझ्या स्वप्नात बिबट्या आला नाही. मानो या ना मानो, समथिंग लाईक दिस ऑब्स्ट्रक्ट्स आवर फ्लो, असं आम्ही मानलं आणि त्याच्यावरती आम्ही काम करू लागलो. सो लक्षात घ्या, कधी कधी अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला ब्लॉक करत असतात, ज्या आपण मनी उपासनामध्ये आपण त्या काढायचा प्रयत्न करत असतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी आपल्यावरती परिणाम करते, विच इज व्हेरी व्हेरी इंट्रिगिंग, आणि ती म्हणजे आपला डीएनए कोडिंग. आपण कधी विचार करत नाही की जो डीएनए आपण घेऊन आलोय, त्या डीएनए मध्ये पैशाशी जो व्यवहार आहे आपला, तो कसा करायचा त्याचा देखील प्रोग्राम डाउनलोडेड आहे. आणि त्या डीएनए मध्ये जर प्रोग्राम डिकोहरंट असेल, पैशा बाबतीत जर तो डिकोहरंट असेल, तर आपण कितीही प्रयत्न केले आणि तो डीएनए स्ट्रक्चर जर तसाच राहिला, तर आपल्याला अपेक्षित यश येत नाही. आपलं आयुष्य थांबत नाही. पण जे अपेक्षित आपल्याला कधी कधी वाटतं ना की अरे माझी क्षमता X आहे, माझी एवढी क्षमता आहे, पण त्या क्षमतेप्रमाणे मला आयुष्य नाही मिळालं. मला आयुष्य माझ्या वाटेला जे आलेलं आहे ते माझ्या क्षमतेप्रमाणे नाही आहे. आय डिझर्व मोर. का नाही आहे? मे बी वी आर स्टक इन आवर डीएनएस. दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. सो दिस इज द सेकंड block we realized
की विच नीड्स टू बी ऍड्रेस्ड, ज्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि यातूनच ऐका समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग, यातूनच पुढची स्टेप आम्हाला लक्षात आली, ज्याच्यावरती गेले 50 वर्ष शास्त्रज्ञ बोलतायत. शास्त्रज्ञ एका नवीन संकल्पनेबद्दल बोलतायत. गेल्या 50 वर्षांमध्ये जी संकल्पना आपल्या जीवनावरती परिणाम करते ती कोणती आहे ठाऊक आहे तुम्हाला? त्याला म्हणतात एपिजेनेटिक्स. एपिजेनेटिक्स. एपिजेनेटिक्सचा अर्थ असा की आपल्या डीएनए मध्ये, डीएनएच्या आत जीन्स असतात आणि त्या जीन्स सेन्सर सारख्या काम करत असतात. आपण कोणत्या वातावरणामध्ये कशा दृष्टिकोनातून जगतो किंवा वातावरणाचा आपल्यावरती काय परिणाम होतो, समजून घ्या मी काय म्हणतोय. जराशी संकल्पना क्लिष्ट आहे. आपण इथे राहतो, सगळीकडे ज्या जगात आपण राहतो, काय आहे जगात, आजूबाजूला कसे लोक आहेत, काय चाललेलं आहे त्यांचं, आपल्यावरती त्याचा काय परिणाम होतो. आपण जर ह्या सगळ्या वातावरणाबद्दल जर अतिशय काय म्हणूया त्याला सावध असू, तर ते जीन्स आपल्या डीएनए मधले काही स्विचेस ऑन किंवा ऑफ करतात. समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. आपल्या बुद्धीच्या बाहेर आहे ही संकल्पना. म्हणजे आपल्या डीएनए मध्ये क्षमता आहे, पण आपल्या एकंदरीत परसेप्शननी, आपल्या जीन्सनी ती क्षमता ऑफ करून टाकलेली आहे. हाऊ विल वी परफॉर्म? आपलं आयुष्य लॉक होऊन जात. आपण विचारच करत नाही की अरे या लेवलला जाऊन आपण काहीतरी विचार केला पाहिजे. जीन्स स्विच ऑन किंवा ऑफ करतात. आणि जर जीन्सनी आपले स्विचेस ऑफ केले तर आपण वेगवेगळ्या अँगलला कमी पडायला लागतो, अगदी आपल्या आरोग्यापासून. अंडरस्टँड दिस व्हेरी केअरफुली. आपले जीन्स जर ऑफ असतील बिकॉज ऑफ अवर परसेप्शन्स, पहिला परिणाम आपल्या शरीरावरती होतो. आपण जेवढे तंदुरुस्त असले पाहिजे इन रियालिटी तेवढे राहत नाही. कोणते ना कोणते आपल्याला खुपणी, दुखणी या सगळ्या गोष्टी उद्भवायला लागतात. काही कारण नाहीये. वी आर ओके बट वी आर नॉट ओके, कारण आवर परसेप्शन इज नॉट ओके. आर यू अंडरस्टँडिंग? कळतंय तुम्हाला मी काय म्हणतोय? येस और नो? जरास क्लिष्ट असू शकेल, पण क्लिष्ट असलं तरी असू दे ना. आम्हाला काय कळलं गेल्या 12 वर्षात ते तुम्हाला मी सांगायला लागलो. सो द थर्ड थिंग इज आवर ॲटिट्यूड, आवर परसेप्शन, आवर अप्रोच. आणि इथं मी एक महत्वाचा शब्द वापरला, परसेप्शन. हा चौथा पॉइंट आहे. परसेप्शन म्हणजे काय? अर्थात चौथा नाही, हा एपिजेनेटिक्स मधलाच एक भाग आहे. परसेप्शन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? आपण जसं बघतो ना, आपण बघितल्यानंतर काय होतं? बर, हे जरासं सिंपल करायला, तुम्हाला सिंपल करून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण इन्फॉर्मेशन कशातून गॅदर करतो आयुष्याविषयीची? 5 इंद्रियांमधून. ह्या इंद्रियांना डिकोड करणार आपलं 6वं मन. क्लिअर आहे? 5 इंद्रियांमधून आपल्या आतमध्ये पर सेकंड किती इन्फॉर्मेशन जाते ठाऊक आहे तुम्हाला? 10 ते 12 मिलियन बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन. समजून घ्या, आपल्या इंद्रियांमधून आत मेंदू पर्यंत इन्फॉर्मेशन जी जाते आहे ती सेकंदाला 10 ते 12 मिलियन बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन जाते आहे. आपली बैठक कशी आहे त्याप्रमाणे मेंदू त्याला हे करतो, निवडतो.
आणि ऍक्च्युअल किती बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन आपल्याला ज्ञात होते ठाऊक आहे तुम्हाला? आउट ऑफ 10 to 12 मिलियन बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन आपल्याला ज्ञात होते 40 बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन. अर्थात 10 ते 12 मिलियन बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन आत गेले तर आपलं डोकंच फिरेल. त्यामुळे मेंदूमध्ये ही एक योजना आहे, तुला पाहिजे तेवढं आत घे, टेक दॅट इन्फॉर्मेशन. या प्रोसेसला रेटिक्युलर ऍक्टिव्हेशन सिस्टीम असं म्हणतात. कदाचित तुमच्यापैकी बहुतेकांनी हा शब्द पहिल्यांदा ऐकला असेल. सचिन, हॅव यू लिसन टू दिस वर्ड? रेटिक्युलर ऍक्टिव्हेशन सिस्टीम, RAS. हा RAS आपल्या मेंदूचा जो स्टेम आहे ना, त्या स्टेम मध्ये असतो सेन्सर सारखा. तो निवडत असतो ह्याला काय दाखवायचं आहे. तुम्हाला जर ही गंमत बघायची असेल ना, मी काय म्हणतोय ती, माझ्याकडे आता फोन नाही आहे, पण एनिवे तुम्ही एक गंमत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल तुमचा मेंदू कसा काम करतो. युट्यूब वरती जावा आणि द इनविजिबल गोरिल्ला असं एक सर्च द्या. तिथं तुम्हाला एक व्हिडिओज दिसतील बरेचसे. जो पहिला व्हिडिओ असेल तो व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे, पांढरे कपडे घातलेले आणि काळे कपडे घातलेले लोक एकमेकाला बॉल पास करतायत, बास्केटबॉल व्हॉट एव्हर. तर तो व्हिडिओ तुम्हाला काय सांगतो की पांढरे कपडे घातलेल्या लोकांनी एकमेकांना किती वेळा तो बॉल पास केला ते बघा आणि सांगा. सो तुम्ही काउंट करता किती वेळा तो केला आणि त्याचं उत्तर तुमचं काय असेल ते सांगता. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला कळतं की काहीतरी फार विलक्षण तुम्ही मिस केलेलं आहे त्या व्हिडिओ मधलं. हे मी काही सांगत नाही तुम्हाला, आय विल नॉट एक्सप्लेन इट टू यू नाव, कारण इट्स अ ग्रेट सरप्राईज. करून बघा. इनविजिबल गोरिल्ला हा प्रयोग आहे. रेटिक्युलर ऍक्टिव्हेशन सिस्टीम कसं ते असं फोकस करतं. कॅमेरा कसा आपण फोकस करतो ना, तसं फोकस करतं आणि आपण जे बघायचं ठरवलेलं आहे तेच दिसतं, बाकीचं तिथं असलं तरी दिसत नाही. तुम्ही कधी ऑब्झर्व केले, तुम्ही जर नवीन गाडी घेतली असेल, स्कूटर घेतली असेल, मोटरसायकल घेतली असेल, तर तुम्हाला त्याच गाड्या दिसतात, त्याच कंपनीच्या गाड्या दिसतात, किंबहुना त्याच रंगाच्या गाड्या दिसतात. कारण तुम्ही त्या गाडीवरती, स्कूटरवरती किंवा मोटरसायकलवरती फोकस्ड असतात. त्यामुळे तुमचा ब्रेन असा नॅरो आणून फोकस करतो, तुम्हाला तेच दाखवायला लागतो. सो ह्या जेनेटिक कोडिंग मध्ये रेटिक्युलर ऍक्टिव्हेशन सिस्टीम आपली अशी मंदावते. इन रियालिटी ती अशी असली पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल मी काय म्हणतोय ते, आता नाही कळणार. अशी होते. सो दिस इज द थर्ड. पहिला काय आहे? पहिलं इज आवर पास्ट लाईफ फाइल्स इफ वी आर कॅरिंग. सेकंड इज आवर DNA डिस्पोजिशन, DNA ची रचना. थर्ड इज एपिजेनेटिक्स, कशा जीन्स आपल्या DNA ला ओपन किंवा क्लोज करतात. DNA क्लोज झाला की आपण म्हणतो की नशीबच बेकार आहे. नशीब बेकार नसतं, DNA क्लोज असतं. आणि हे मी अनुभवलंय म्हणून सांगतो. 22 वर्ष मी हे म्हटलंच होतं की माझं नशीबच बेकार आहे, नशिबातच नाही तर कुठलं येणार. आणि मग मला लक्षात आलं की नशिबाचा इथे एलिमेंट नाहीये सर. तुम्हीच तुमचं नशीब ऑफ करून टाकलेलं आहे आणि दोष नशिबाला देताय. नो, DNA ऑन करा जे ऑफ झालेले आहेत. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन्साइट, व्हेरी इम्पॉर्टंट अंडरस्टँडिंग. तुम्ही इथं 500 लोक बसलेले आहे आज.
मी तुम्हाला काहीतरी लाईफ ट्रान्सफॉर्मिंग सांगतोय. तुम्ही मनी उपासना करा करू नका तो माझा विषय नाहीये. कारण दरवर्षी करणारे मनी उपासना आहेच. मला मनी उपासना 12 वर्षानंतर जर कन्व्हिन्स करावी लागत असेल तर मी फेल्युअर आहे. पण तुम्हाला मला हे सांगायचंय की अरे कुठल्या कुठल्या लेवलला अडकलोय आपण. विचार करा आणि इफ यू थिंक कि इसमें से बाहर निकलना है तो सोचो. अगर आपके पास कोई है, मी तुम्हाला सांगितलंय की इथे इथं आहे, त्यातनं तुम्हाला बाहेर पडायची काही यंत्रणा असतील तर बाहेर पडा. बट दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. सो दीज आर द 3 मेन. चौथी गोष्ट इनव्हेरिएबली आपल्याला अडकवते ती म्हणजे सप्रेस्ड इमोशन्स. आणि आपल्या आतमध्ये जी आपल्या प्रवाहाला सप्रेस करणार सगळ्यात महत्वाचं इमोशन कुठलं असेल तर असुरक्षिततेचं. फिअर, चिंता, काळजी, एन्झायटी, हे जे शेड्स आहेत ना फिअरचे, पहिली शेड इनसिक्युरिटी. बघा ना, तुम्ही जर पैसा असा एक शब्द मनामध्ये जर उच्चारलात, मनी, तुमच्या डोक्यात मनी जसा आहे तसं तुम्ही मनीला बघितलं, रिस्पॉन्स काय येतो आतून तुमचं तुम्हाला कळेल. इनव्हेरिएबली लोकांना पैसे म्हटल्यानंतर किंवा साधी गोष्ट, पैसे द्यायचे आहेत असं आत काहीतरी होत. पैसे यायचे आहेत ओपन होत. देणं घेणं हे पैशाचे 2 पोल्स आहेत ना. नुसतं एका पोलवरती जशी इलेक्ट्रिसिटी चालत नाही, 2 पोल्स आहेत. तसं देवाणघेवाण ही पैशाचा पोल आहे. एकच पोल चालून उपयोग नाही की येणार आहेत, ओपन झालं, द्यायचे आहेत, बंद झालं. यू आर क्लोजिंग 1 पोल. सो आम्हाला असं लक्षात आलं, एकतर आम्ही जे तंत्र इतके वर्ष शिकवलं, EFT नावाचं इमोशनल फ्रीडम टेक्निक, थँक्स टू मिस्टर गॅरी क्रेग, जे 2 दिवसापूर्वीच निवर्तले. गॅरी क्रेगनी जगाला एक वेगळा दृष्टांत दिला. या सगळ्या अडकलेल्या अवस्थेतून बाहेर जाण्याची एक दृष्टी दिली EFTच्या माध्यमातून. मी नशिबवान आहे की मला EFT सारखं तंत्र कळलं, जे लोकांशी मी गेले 20 वर्ष शेअर करत आलेलो आहे. मी त्यावेळेला शेअर केलं तेव्हा लोकांना कळतच नव्हतं हा माणूस बोलतोय काय. सो मेन इमोशन हे फिअर आहे. फिअर जर माझ्या आत नुसतं ते मनामध्ये ट्रॅप होत नाही, ते बॉडीमध्ये ट्रॅप होतं. म्हणून आज रिसर्चर्स बोलायला लागलेत की जर तुम्ही कोणतीही भावना, इमोशन दाबून जर ठेवली, मोस्टली तुमच्या रिलेशनशिप्सची रिलेटेड, प्रेमाशी रिलेटेड, आधाराशी रिलेटेड ती जर दाबलीत तुम्ही, तर शास्त्रज्ञ आत्ता असं बोलू लागलेले आहेत की दॅट कॅन बी 1 रिझन फॉर कॅन्सर. सप्रेस्ड इमोशन कॅन बी अ कॉज फॉर टर्मिनल डिझीजेस. ज्यांना EFT माहिती आहे, जस्ट काढून टाका. त्याच्यासाठी भावना काढून टाकायला मनी उपासना करायला लागत नाही. आणि त्या कशा काढायच्या हे आम्ही YouTube वरती आमचा वर्कशॉपच अपलोड केलेला आहे. यू कॅन लिसन टू दॅट, यू कॅन वॉच दॅट अँड रिलीज युअर सेल्फ. या भावना आत ठेवू नका, दे आर व्हेरी डेंजरस. त्या शरीराला जशा डेंजरस आहेत तशा त्या जीवनाला देखील डेंजरस आहेत. ज्याच्या आतमध्ये या भावना, मेनली फिअर, हेट्रेड, तिरस्कार, दबून राहिलेला राग, कमतरतेची भावना, अपराधीपणाची भावना आणि दुःख, 5 मेन भावना.
भीती, असुरक्षितता, चिंता, काळजी, ह्याचा ओव्हरलोड म्हणतोय मी. नॉर्मल भीती वाटणं, कुत्र पळत आलं तर भीती वाटणं स्वाभाविक आहे, नॉर्मल भीती आहे. कोणीतरी गाडीमध्ये घातली तर राग येणं, त्याला एक शिवी भोसडणं स्वाभाविक आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट. वर्षानुवर्ष जे आपल्या आतमध्ये हे इमोशन्स दाबून ठेवतात, ते डिसरप्ट करतात आपला एनर्जी पॅटर्न, विच अफेक्ट्स ऑन अवर लाईफ, पर्यायी अफेक्ट्स ऑन अवर मनी. डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली. कारण मनी शेवटी काय, देवाणघेवाणच आहे ना. मनीला सेपरेट आयडेंटिटी नाही. इट्स अन हाऊ यू डील. मला किती ऍडमिशन मिळतील या भावनेनं मी जर लेक्चर द्यायला लागलो ना, ऐका समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. मी जर या भावनेनं बसलो की मी आता मनी उपासना मांडणार आहे तुमच्या समोर, मी किती पटवू तुम्हाला की ते किती भारी आहे आणि त्यामुळे किती ऍडमिशन येतील, या भावनेनं जर मी इथं बसलो तर मी माझीच एनर्जी ब्लॉक करतो. पण या भावनेनं मी जर बसलो की मला इतक्या 12 वर्षात लोकांना इतका मी अनुभव दिलेला आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे, आय वॉन्ट टू टॉक टू यू, या ओपननेसनी मी जर इथं बसलो तर माझी एनर्जी बदलते. आणि विच यू विल फील. तुम्ही जर ओपननेस मध्ये असाल ना आता, कारण ह्याच्यानंतरचा जो सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो ह्याच्याशी संबंधित आहे. तुम्ही जर ओपननेस मध्ये असाल ना तर मी काय बोलतोय हे भिडेल तुम्हाला. मे बी असं भिडलं म्हणूनच मुंबईच्या कालच्या प्रोग्राम मध्ये असं आतापर्यंत झालेलं नाही 12 वर्षात. पहिल्या सेशन मध्ये काल परवा दिवशीच्या मुंबईमध्ये 200 लोकांनी बुकिंग केलं. 1 महिना आहे मनी उपासना सुरू व्हायला. तो 1 महिन्यामध्ये बिल्ड होतो दरवर्षी. पहिल्या सेशनला साधारण 50 लोक बुकिंग करतात. आमचा आतापर्यंतचा अनुभव. इट इज नॉट ऑन एनिथिंग एल्स, इट इज ऑन माय क्लोजनेस और ओपननेस. सो 5वी गोष्ट मी जी तुम्हाला सांगणार आहे ती जर तुमच्या लक्षात आली आत्ता, युअर लाईफ विल चेंज फ्रॉम टुडे. कारण पुढच्या सेशन मध्ये मिनल तुम्हाला जे शिकवणार आहे इन रियालिटी, हे बघा, इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, द टेस्ट ऑफ द पुडिंग इज इन इट्स इटिंग. म्हणजे पुडिंग कसं आहे, चव घेतल्यावरच कळतं ना. तर आम्ही हे जे काय सांगायला लागलोय ते तुम्हाला फर्स्ट हँड एक्सपिरियन्स व्हायला पाहिजे. मग ते फर्स्ट हँड कसं एक्सपिरियन्स होऊ शकतं, तसं तुम्हाला काहीतरी एक महत्वाचं टेक्निक मिनल पुढच्या सत्रामध्ये सांगणार आहे. पण ही 5वी गोष्ट जी तुमचं जीवन अगदी सेल्युलर लेवलला ब्लॉक करते आहे ती काय आहे माहितीये? आजचा टेक अवे आहे हा तुमच्या सगळ्यांचा. ह्याच्यावर निश्चित विचार करा. कारण हा एक इन्साइट तुमचं जीवन बदलून टाकेल. एक अशी गोष्ट जी आपल्या जीवनावरती परिणाम करत असते, 5वी गोष्ट सांगतोय मी तुम्हाला, ती गोष्ट म्हणजे आपल्या शरीर मनाचं सेटिंग. उन्मेष, इधर आओ, सुनो मैं क्या बोल रहा हूं, लिसन टू मी वेरी केअरफुली. तुमचं शरीर कुठल्या अवस्थेला सेट आहे? माणसाचं शरीर 2 अवस्थेमध्ये सेट असतं. शरीराचं सेटिंग सांगतोय मी. सेटिंग काय आहे तुमचं? वी डोंट नो अबाउट सेटिंग. मी आज सांगतोय तुम्हाला. माणसाचं शरीर 2 अवस्थांमध्ये सेट असतं. पहिली अवस्था असते रक्षणात्मक
बचावात्मक, डिफेन्सिव्ह, ज्याला सर्वायवल मोड असं म्हणतात. ओके. सर्वायवल मोड म्हणजे काय, की ज्या पद्धतीच्या जगामध्ये आपण राहतो तिथं प्रत्येक वेळेला आपल्या समोर अशी परिस्थिती असते की अगदी रस्त्यावरून चालण्यापासून, ट्रॅफिक मधून जाण्यापासून, ते व्यवहारापासून, रोजच्या घरातल्या वातावरणापासून आणि आपले सोशल कंपल्शन्स जे आहेत त्या सगळ्यांमध्ये वावरताना आपण इफ यू ऑब्झर्व, तुम्हाला लक्षात येईल की आपण असे बचावात्मक असतो. हाऊ टू डील, होईल का नाही, नाही झालं तर काय, काहीतरी केलं पाहिजे. मी सतत सर्वायवल मोड मध्ये आहे. सर्वसाधारण सगळाच माणूस. एवढा जो कलह आहे जगामध्ये त्याचं कारण आपण आपलं हे जे बॉडी माइंड ॲपॅरेटस आहे हे सर्वायवल मोडला सेट करून ठेवलेलं आहे. आणि सर्वायवल मोडला जर आपण सेट केलं, त्याला जे आहे सगळ्यांचंच असतं, आपल्या सगळ्या क्षमता कॉन्ट्रॅक्ट होतात, आकुंचन पावतात, कॉन्ट्रॅक्ट करतात. मगाशी मी म्हटलं ना की अरे माझी क्षमता एवढी आहे पण माझ्या वाटेला आयुष्य तसं आलेलं नाही. काय कारण असू शकेल? वन ऑफ द रिझन्स कॅन बी दिस की तुम्ही सतत डिफेन्सवरती आयुष्य जगताय, बॉडी माइंड कॉन्ट्रॅक्ट होतं. सगळंच असं होतं. आणि मग बॉडी माइंड कशाकडे कुठल्या कामात लागतं, ह्याचं जो सगळं स्वास्थ्य आहे ते सांभाळण्याकडे लागतं. क्षमता ओपन करण्याकडे लागत नाही. म्हणजे तुमच्या घरातल्या एका खोलीला जर आग लागली, कल्पना करा की घरातल्या एका खोलीला आग लागलेली आहे, तर तुम्ही तुमचं लिव्हिंग रूम डेकोरेट करण्यामध्ये वेळ घालवणार नाहीये, पहिलं ती आग विझवण्याकडे जाणार आहे. एक्झॅक्टली बॉडी माइंड मेकॅनिझम तेच करतं. सर्वायवल मध्ये आहे, ह्याला प्रोटेक्ट करूया. इट इज अ प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम बॉडीचं. हे काय निगेटिव्ह नाही आहे, बॉडीचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. पण ते 24/7 चालू राहिलं तर असं करतं, सिस्टीमच अशी करतं. मला ज्यावेळेस हे कळलं ना मित्रांनो, गंमत बघा कसं ओपन होतं. ज्यावेळेस ओपन होतं त्याचं काय होतं, काय होऊ शकतं. मी लहानपणापासून म्हणजे सुरुवात 4थी पर्यंत कॉन्व्हेंटमध्ये शिकलो आणि त्याच्यानंतर मी एका पब्लिक स्कूलमध्ये, मिलिटरी स्कूलमध्ये शिकलो, जिथं मराठी हा विषय नव्हता. मराठी शिकलोच नाही. पण ज्या वेळेस मला लक्षात ह्या सगळ्या गोष्टी आल्या, माझ्यातून असा प्रवाह सुरू झाला मित्रांनो. माझ्या हातून मी असं म्हणत नाही, माझ्या हातून 22 मराठी पुस्तकं लिहिली गेली. मला मराठीच येत नाही, मी मराठी शिकलेलो नाही, मला काना मात्र अजूनही लिहिता येत नाहीत. पण माझ्या हातून 22 पुस्तकं लिहिली कशी गेली. आणि नुसती ती पुस्तकं काही स्टोरी टेलिंग बुक्स नव्हती. समृद्धीचा साक्षात्कार नावाचं पुस्तक मी जे 2005 साली लिहिलं, पहिलं पुस्तक 1995 साली लिहिलं, व्यक्ती विकास नावाचं, ते सोडून द्या. पण 2005 साली समृद्धीचा साक्षात्कार नावाचं जे पुस्तक लिहिलं मी, त्याची आता 28वी आवृत्ती चालू आहे. म्हणजे या 20 वर्षांमध्ये ते अजूनही पुस्तक वाचलं जातं. लोक म्हणतात की ते पुस्तक आम्हाला आधार देतं. बघा, व्हेरी इंटरेस्टिंग. ते पुस्तक आधार देतं. कितीतरी लोक आजारी माणसांच्या उशाशी ते पुस्तक नेऊन ठेवतात. असे शेकडो अनुभव आहेत मला. अरे काय जादू आहे? जादू नाहीये. ते पुस्तक मी सर्वायवल मोड मधून लिहिलं गेलेलं नाहीये माझ्याकडून. ते पुस्तक माझ्याकडून अशी जी एक आपलं डायमेन्शन आहे
ज्याला सेफ्टी मोड म्हणतात, तिथून लिहिलं गेलेलं आहे. 2 अवस्था आहेत आपल्या, एक सर्व्हायव्हल आणि एक सेफ्टी. सेफ्टीमध्ये मी जर माझी बॉडी न्यू लागलो, बॉडी माइंड ही जी यंत्र आहे माझं, ज्या माध्यमातून मी सगळ्या जगामध्ये जगतो, व्यवहार करतो, सगळं करतो, ही सिस्टीम जर मी सेफ्टीमध्ये शिफ्ट करू लागलो फ्रॉम सर्व्हायव्हल तर माझ्याकडे आलेलंच आहे पिढ्यानपिढ्या, आत्ता नाही आहे, पिढ्यानपिढ्या सर्व्हायव्हल मध्ये जगतोय मी. पण आता मला कळल्यानंतर मी जर सेफ्टीमध्ये यायला लागलो तर लाईफ विल ओपन, ब्लूम, ब्लॉसम. मित्रांनो, महिन्याला घर चालायला मला 3,000 रुपये लागायचे, 3,000 रुपीज काही वर्षांपूर्वी. आणि 3,000 रुपये मला मिळवण्याची माझ्याकडे क्षमता नव्हती. एव्हरीथिंग वॉज चोक्ड. हे सगळं ज्यावेळेस मला कळायला लागलं, आणि मेनली मला हे कळायला लागलं, आय हॅव टू शिफ्ट फ्रॉम सर्व्हायव्हल टू सेफ्टी, माय लाईफ चेंज्ड. आता जगातली अशी कोणतीही गोष्ट नाही आहे की माझी इच्छा आहे की हे आपल्याला हवं आहे आणि ते मी घेऊ शकत नाही, अशी एकही गोष्ट नाही. अवस्था अशी होती की मी घर चालवू शकत नव्हतो. ऑल दिस इज आज मला इतकं काहीतरी आत ओपन माझ्या झालेलं आहे आणि मी तुमच्यापर्यंत हे मांडायला लागलोय. मला असं वाटतं की इथं बसलेल्या तुमच्यापैकी सगळ्यांना जर मी काय बोलतोय हे कळलं ना, युअर लाईफ विल अंडरगो अ ट्रान्सफॉर्मेशन. कारण माय लाईफ वेंट अ ट्रान्सफॉर्मेशन. सो द लास्ट थिंग इज मूव फ्रॉम सर्व्हायव्हल टू सेफ्टी. आणि आज मी तुम्हाला, मग तुम्ही म्हणाल की काय हे तुम्ही परत मनी उपासनाचं गाजर ठेवलंय काय आमच्या समोर, ते केलं तरच तुम्ही हे आम्हाला सगळं शिकवणार आहे काय? नो. कारण मला आता त्या अवस्थेला जगण्याचीच गरज नाही. लक्षात घ्या, हे माझं ओपन होण्याची आणखीन एक उदाहरण आठवलं मला म्हणून सांगतो. हे सगळं मला कळायला लागलं, शिकवायला लागलो, आणि आउट ऑफ द ब्लू हा माझा व्यवसाय बनून गेला. हा माझा व्यवसाय बनला, हे सगळं शिकवणं, मार्गदर्शन करणं. आणि मी पुण्यात शिकवायला आलो 2005 साली, त्यालाही 20 वर्ष झाली आज. आणि मी EFT वरती वर्कशॉप घ्यायला लागलो. तुमच्यापैकी बरेच लोक EFT त्या काळात केलेले पण इथं बसले असतील. त्याची फी हळूहळू वाढवत गेलो मी. सुरुवातीला काहीतरी 1,200-1,500 रुपये होती आणि मग ती 5,000 पर्यंत नेऊन ठेवली. EFT शिकवण्याचं तंत्र हे 5,000 रुपये. मला असं त्यावेळेला लक्षात आलं की काहीतरी मला विलक्षण कळलेलं आहे. असं 2-3दा घडलं की वर्कशॉपच्या आधी लोक आले मला भेटायला की तुम्ही काय बोलताय, आम्हाला फार भावलेलं आहे, आम्हाला हे करायचं आहे, पण आमच्याकडे पैसे नाहीयेत. पैसे नहीं है तो वर्कशॉप कैसे करोगे? अगर घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या? तर मी त्याला नाही म्हणून सांगितलं. आणि परत मला असं वाटलं की अरे काहीतरी विलक्षण सापडलंय मला, आणि मी पैशासाठी थांबलोय. पैशासाठी नाही म्हटलं त्या माणसाला, काय करू? मला आठवतंय मी मिनलशी बोललो की मिनल ये सही नहीं है. मिनल म्हणाली सही नहीं है, बरोबर आहे, लेकिन व्यवसायच हा आहे ना, काय करणार? आणि मग काहीतरी तिच्या माझ्या डिस्कशन मधून तिनं मला सांगितलं की सर एक काम करा, तुम्हाला असं आतून वाटतंय ना? म्हटलं होय, आतून वाटतं. हा वर्कशॉप तुम्ही युट्यूब वरती अपलोड करून टाका. हायला म्हटलं आला असली काहीतरी आयडिया सांगू नको, काहीतरी मधला मार्ग काढणं, पैसे कमी करूया, 5,000 2,000 करूया, काहीतरी करूया, पण अगदीच तू मला भिकेल लावू नको. ते म्हणाल नाही, मला असं वाटतंय की इफ यू आर रिअली फीलिंग सो, इसको यूट्यूब पे डाल दो. आणि म्हटलं ह्याचं काय करायचं? डोंट बॉदर म्हणाले, डोंट बॉदर, कुछ ना कुछ तो हो जाएगा. मला कुठून बळ आलं मला माहित नाही. हे काय व्यवहारात बसणारी गोष्ट नव्हती, आणि त्या काळात ही पोरगी तर आणखीन लहान होती. म्हटलं हिचं किती ऐकायचं हे आपण ठरवायला पाहिजे. पण तरी मला असं वाटलं की नाही,
खरंच मला असं वाटतं की मला नाही चैन नाही पडत आहे. आणि मी एक वर्कशॉप शेवटचा घेतला, तो शूट केला आणि युट्यूबवरती अपलोड करून टाकला. ह्याला 10 वर्ष झाली. मी म्हंटल मला जे विलक्षण काहीतरी कळलंय ते सगळ्या समाजाला कळू दे. फक्त समाजाची वेळ आली असेल तर ते तिथं पोचतात, नाही तर ते पोचत नाही. ओपन आहे, युट्यूब वरती आहे. दॅट थिंग विच चेंज्ड माय लाईफ, इट इज देअर ऑन युट्यूब. EFT प्रदीप पवार असं टाकलं तर तुम्हाला फ्रीमध्ये ते सगळं करायला मिळतं. आणि बघतात, गेल्या 10 वर्षामध्ये हजारो लोकांनी ते बघितलं. आणि ज्या वेळेस हे केलं आणि मला जे पाहिजे मी ओपन केलं, मी माझ्या सर्व्हायव्हल मधून सेफ्टीमध्ये ज्या वेळेस गेलो, गेल्या 10 वर्षामध्ये पैशाला कधीही कमी पडली नाही. पैसा कुठून कुठून कसा कसा असे वर्कशॉप्स तयार होत गेले की जेवढे त्या वर्कशॉप्सना येत नव्हते त्याच्या 100 पट जास्त लोक वर्कशॉप्सला यायला लागले. वेन आय चेंज्ड माय पोझिशन फ्रॉम सर्व्हायव्हल टू सेफ्टी. महेश परदेशी, ऐका, सतत सर्व्हायव्हल मध्ये राहू नका. हे अडकलंय, हे कधी होणार, नाही होणार, आता काय करायचं. गेट आउट ऑफ दॅट मोड. सब ओके है, सब ठीक है, ह्या अवस्थेला या. सी, थिंग्स विल चेंज. आणि हे सांगायचं प्रयोजन काय, हे तुमच्या बाबतीत कसं अनुभवायचं. तर आज तुम्हाला मी एक कॉइन देणार आहे. श्रीयंत्राची कॉइन आहे ती. ही कॉइन काय जादू आहे ह्या कॉइन मध्ये? या कॉइन मध्ये जादू काही नाहीये. ही मी रिचर्ड गॉर्डन नावाच्या माणसाने विकसित केलेल्या एका टेक्निक पासून तयार केलेली आहे. त्या टेक्निकचं नाव आहे क्वांटम टच. तुम्ही जर गुगलवर गेलात आणि क्वांटम टच सर्च केलात तर त्यांनी देखील ही कॉइन किंवा त्याला तो पेंडंट म्हणतो विकायला ठेवलेला आहे. ह्या कॉइनची किंमत 9,500 रुपये आहे. जो गॉर्डन विकतो ती. मला असं वाटलं की जर हे एवढं इम्पॉर्टंट आहे तर ते विनामूल्य देऊया, त्याला पैसे लावायची गरज नाहीये. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना ती कॉइन मी विनामूल्य आज दिलेली आहे. ती कॉइन एक सोमॅटिक क्यू आहे. हा शब्द तुम्हाला कळणार नाही. सोमॅटिक म्हणजे बॉडी, क्यू म्हणजे त्याला दिलेला एक संदेश. क्यू तो एक सोमॅटिक क्यू आहे. तो ऍक्टिव्हेट ती कॉइन कशी करायची हे मिनल तुम्हाला पुढच्या सेशन मध्ये सांगेल. ती जर तुम्ही ऍक्टिव्हेट करून इफ यू स्टार्ट युझिंग इट फ्रॉम टुडे तुम्ही पहिलं तुमच्या स्लीप पॅटर्न मध्ये फरक तुम्हाला दिसेल. पहिला स्लीप पॅटर्न मध्ये दिसेल. दुसरा तुम्हाला उद्यापासून काहीतरी हलकं झाल्याचं जाणवेल आतमध्ये. यू विल स्टार्ट फीलिंग बेटर फॉर नो रिझन. छान वाटायला लागेल आत. आणि हे तुम्ही रोज जर ती ऍक्टिव्हेट करायला लागलात तर मी आता तुम्हाला सांगत नाही किती तुमच्या गोष्टी ओपन व्हायला लागतील. हाथ कंगन को आईने की जरूरत नहीं होती. यू एक्सपिरियन्स फॉर युअर सेल्फ. फक्त ते करताना सर्व्हायव्हल मधून करू नका की अरे हे आता दिले ना, काहीतरी व्हायला पाहिजे, माझं काहीतरी व्हायला पाहिजे. हा परत सर्व्हायव्हल मोडच आहे. ह्यानी करू नका. मला माझी बॉडी सर्व्हायव्हल मध्ये अडकलेली आहे, स्वाभाविक आहे, लहानपणापासून मी तसाच वाढलेलो आहे. ह्या निमित्ताने मला तिला कोहरन्स मध्ये आणू दे. ह्या भावनेनं करा अँड सी द चेंज. ओके. या सगळ्या गोष्टीला मित्रांनो मी अलाइनमेंट म्हणतोय. अलाइनमेंट. ही अलाइनमेंट ज्याला जमली ना उसकी जिंदगी बदल गई. अवघड आहे हे सगळं समजायला. तुम्हाला लक्षात आलं असेल की मी 1 तास तुमच्याशी बोलतोय. मी ज्या ज्या संकल्पना मांडल्या त्या जराशा डोक्यात इझिली आत जायला इट इज नॉट सो इझी. इट इज स्लाइटली डिफिकल्ट. कारण हे रोज ऐकत नाही या सगळ्या गोष्टी. म्हणून मी काय केलं, ह्याच्यावर एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं नाव आहे लाईफ लेसन्स.
जे मी आज प्रकाशित करत आहे याचा प्रकाशन सोहळा आता तुमच्या टाळ्यांच्या गजरामध्ये होत आहे. बघा, टाळ्या पण तुम्ही कशा सेफ्टी मोड मधून वाजवल्या. इट चेंज्ड. का असं करावं असं वाटलं? का करावं असं वाटलं? हे काय फुकट वाटणार नाहीये तुम्हाला. ह्याचं कारण सिंपल आहे मित्रांनो. तुमच्या समोर जो माणूस बसलेला आहे ना, तो 100% सेफ्टीमध्ये आहे. तुम्ही त्याची सेफ्टी कॅच करता म्हणून खुलतं काहीतरी आतमध्ये. नाहीतर पुण्यामध्ये टाळ्या वाजणं इतकं एवढं साधं नाहीये. ह्यालाच सत्संग म्हणतात. सत्संग करायला हा इथं बसलेला कोणतरी मोठी दाढी विडी वाढवून काहीतरी अध्यात्मच बोलला पाहिजे असं नाही. कारण प्रत्येक अध्यात्माचा गाभा, प्रत्येक, अगदी तुमच्या पोथी वाचनापासून, तुमच्या भजनापासून, तुमच्या ध्यानापासून, कोणतीही क्रिया ही तुम्हाला सर्व्हायव्हल पासून सेफ्टीमध्ये नेते. अध्यात्माचा गाभाच तो आहे. तुम्हाला त्याच्यासाठी शास्त्र वाचायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त शिफ्ट करायचंय. तर हे जे पुस्तक आहे यामध्ये मी 25 प्रकरणं लिहिलेली आहेत. अलाइनमेंट मध्ये यायचं कसं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे समृद्धीच्या साक्षात्काराने केलं, लोकांना त्या पुस्तकाने एक सुकून महसूस करू दिला. सेम थिंग विल हॅपन विथ दिस बुक. एक्सपिरियन्स करा. आय एम नॉट सेलिंग दिस बुक. तो काही उद्देश नाही आहे मला. सो मला हे पुस्तक आज पहिली ही कॉपी महेश इंगुले या व्यक्तीला द्यायची. महेश इंगुले हे माझ्याशी मला वाटते किती वर्ष कनेक्टेड आहात? 20 वर्ष माझ्याशी कनेक्टेड आहेत. आणि गेल्या 20 वर्षांमध्ये, गेल्या एक 10 वर्षांमध्ये तरी त्यांनी ही पुस्तकं स्वतः विकत घेऊन इतक्या लोकांना भेट दिलेली आहेत. म्हणजे परदेशात जाऊन देखील माझी इंग्लिश पुस्तकं, माझी बरीचशी इंग्लिश पुस्तकं आहेत, माझी इंग्लिश पुस्तकं त्या परदेशी लोकांना दिलेली आहेत. परवा दिवशीच त्यांनी व्हिडिओ एक टाकला फेसबुकवरती. राज ठाकरे रस्त्यावरती चाललेत आणि राज ठाकरेंना थांबवून त्यांच्या हातात समृद्धीचा साक्षात्कार पुस्तक दिलं. पण कोणीही जर सर्व्हायव्हल मोड मध्ये असेल तर महेश, तुम्ही हे इतके वर्ष इतक्या कन्सिस्टंटली हे काम करत असल्याबद्दल ही पहिली कॉपी तुम्हाला भेट देतो. सो हे पुस्तक आणि जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मागच्याच मला वाटते 6 महिन्यापूर्वी मी आणखीन एक पुस्तक लिहिलं, 21 ऊर्जास्त्रे नावाचं. त्या 21 ऊर्जास्त्रेमध्ये मी 21 टेक्निक्स शिकवल्या. कारण गेल्या 30 वर्षांमध्ये मी जेवढ्या टेक्निक शिकवल्या ना, मी उद्या ज्यावेळेस नसीन पृथ्वी तलावरती त्यावेळेस त्या सगळ्या अशा विसरून जातील ना लोक. पण त्या सगळ्या, ईच टेक्निक वॉज इम्पॉर्टंट. म्हणून मला एक प्रेरणा अशी झाली की त्या सगळ्या आपण पुस्तक रूपामध्ये एकत्रित करूया. सो इवन इफ आय एम नॉट देअर, द टेक्निक्स विल बी देअर. त्या काही मी निर्माण केलेल्या नाहीत, पण मी आत्मसात करून इतके वर्ष शिकवलेले आहेत. त्या सगळ्या एकत्रित केलेल्या आहेत. तेही पुस्तक मला वाटतंय की जे नवीन आहेत
ज्यांना ही सगळी संकल्पना समजून घ्यायची आणि वापरून बघायचंय. डज दिस वर्क? हे वर्क केलं तर त्याला अर्थ आहे, नाहीतर इट इज बोगस. सो 21 ऊर्जास्त्रे फार इंटरेस्टिंग पुस्तक आहे. आणि ज्यांना अध्यात्माची ओढ आहे त्यांच्यासाठी कोहम ते सोहम नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. मला काय सापडलं, अध्यात्म म्हणजे काय, कसं ते आत्मसात करायचं, हे पुस्तक. आज बरीच पुस्तक आहेत, सगळ्या पुस्तकांबद्दल बोलणार नाहीये मी, पण महत्वाचं जे आहे ते हे पुस्तक आहे. आणि ह्या पुस्तकाला करस्पॉन्डिंग मी 2 महिन्यापूर्वी एक पुस्तक लिहिलं, आनंदाचे डोही आनंद तरंग. की जर आपल्याला अध्यात्माचा मी कोण आहे हा मी कळला तर जीवनामध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन होतं हे या दुसऱ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. ह्या दोन्ही पुस्तकाला मला असं वाटलं की, मला माहिती होतं की एवढी मोठी गर्दी पुण्यातही होणार, मुंबईतही होणार, पण मुंबईतच इतका लोकांनी पुस्तकांवरती हे अटॅक केला की बरीचशी पुस्तकं संपलेली आहेत. पण हाऊएव्हर मला असं वाटलं की ज्याला अध्यात्माचा काय म्हणूया त्याला इन्क्लिनेशन आहे, ओढा आहे, त्यांनी माझ्यासारखी 20 वर्ष घालवू नयेत. त्याला डायरेक्ट फर्स्ट हँड कळावं काय अध्यात्म आहे आणि कसा अप्रोच करावा. सो ही दोन्ही पुस्तकं ज्यांची किंमत 350 आणि 300-650 रुपये आहे, हा कोंबो जर तुम्ही विकत घेतलात तर ही तुम्हाला 500 रुपये उपलब्ध होणार आहेत. सो आपण एक आता ब्रेक करूया आणि ब्रेक नंतर आपण बघूया हा जो कागद तुम्हाला दिलेला आहे ना, या कागदामध्ये तुमची सर्व्हायव्हल मोडला आहे, किती सर्व्हायव्हलला आहे आणि किती सेफ्टीला आहे हे तुम्हाला ह्यातून तुम्हाला कळेल. ह्याच्याशिवाय मनी उपासनाचा टाइम टेबल आहे आणि मिनल 2 टेक्निक तुम्हाला शिकवणार आहे, एक कॉइन ऍक्टिव्हेट करण्याचं आणि दुसरं एक टेक्निक तुम्हाला अलाइनमेंट मध्ये आणण्याचं. सो वी विल मीट यू आफ्टर 10 minutes. टिल देन, थँक यू सो मच.